हाय फ्रेंड्स, 21 दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरर वर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडीत आहे. आपण आज 9वा दिवस बघत आहोत. डे 9. तुमच्यातील लहान मुलांवर प्रेम करायचं आहे, म्हणजेच इनर चाइल्डवर आपलं प्रेम करायचं आहे आपल्याला. आणि आज तुम्ही मिरर वर्कचा उपयोग भूतकाळातील चुका किंवा अपयश याबद्दल अंतस्थ बालकाला माफी करण्यासाठी म्हणजे क्षमा करण्यासाठी करणार आहात. आता या सुंदर बालकावर भरभरून प्रेम करण्यास तुम्ही सुरुवात करणार आहात. तर मग कसं काय चाललंय तुमचं आणि तुमच्यातील त्या लहान मुलाचं? कसे आहात तुम्ही सर्व? जमतंय का तुम्हाला एकमेकांशी? जमतंय का तुमचं एकमेकांशी? आता तुम्ही एकमेकांना थोडे अधिक चांगले ओळखू लागला आहात ना? माझा अनुभव आणि शोध असं सांगतो की अंतस्थ बालकावर काम केल्यामुळे भूतकाळातील अप्रिय घटनांच्या वेदना, जखमा बऱ्या होण्यास सर्वाधिक मदत होते. आपल्यातील घाबरलेल्या, भेदरलेल्या लहान मुलाच्या भावनांची जाणीव बहुधा आपल्याला भासत नाही. आता आपल्याला जीवनातील आणि मनातील सर्व कचरा, आपल्या आयुष्यातील सर्व कचरा, चुकीच्या गोष्टी खोडून काढणारा म्हणजेच प्रेम हा एकमेव अद्भुत खोडरबर आहे. अगदी खोलवरच्या आणि अत्यंत दुःखदायक आठवणींच्या जखमासुद्धा प्रेम बऱ्या करून टाकत असतं. म्हणजेच काय, आपलं जे काही अत्यंत दुःखदायक आठवणी आहेत आपल्या भूतकाळातील किंवा जे चुकीच्या गोष्टी जे आहेत आपल्यासोबत घडून गेलेल्या, त्याला एकमेव असं खोडरबर इथे म्हटलेलं आहे. तर प्रेम हा असा एक अद्भुत खोडरबर आहे की ह्या सर्व चुका, कचरा किंवा अत्यंत दुःखदायक आठवणींना बऱ्या करत असते अगदी सहज. कारण इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा प्रेम अधिक खोलवर झिरपतं. क्षणभर विचार करून तर बघा, तुम्हाला जीवन कसं हवंय? दुःखी, त्रासदायक किंवा वेदनांचं की सुखी, आनंदाचं? आपल्या सर्वांना जीवन हे सुखी आणि आनंदाचं हवंय. याची निवड आपण स्वतः करायचं आहे. कारण आपल्या निवडीचं स्वातंत्र्य आपल्याच हातात आहे, तुमच्या हातात आहे. स्वतःच्या डोळ्यात खोलवर बघायचं आहे आणि म्हणायचं आहे. स्वयंसूचनासुद्धा द्यायच्या आहे. त्या अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्यातील त्या लहान मुलावरही प्रेम करत चला. आणि आता अफर्मेशन म्हणा, मी माझ्यातील अंतस्थ बालकावर खूप प्रेम करते आणि आता माझ्या जीवनावर माझे संपूर्ण नियंत्रण आहे. परत सांगते, मी माझ्यातील अंतस्थ बालकावर खूप प्रेम करते आणि आता माझ्या जीवनावर माझे संपूर्ण नियंत्रण आहे. तर आपण मिररवर एक्सरसाइज घेणार आहोत. 9व्या दिवशीचा ह्या दर्पण तंत्राविषयीचा मनव्यायाम. आपण आपल्या आरशाला बेस्ट फ्रेंड मानलं आहे. तर त्या दर्पण तंत्राचा वापर करून आपण मनव्यायाम करणार आहोत. तुम्ही एका आरशासमोर उभे राहा. काल तुमचा जो लहानपणाचा फोटो तुम्ही आरशावर चिटकवला होता, त्या चित्राकडे तुम्हाला बघायचं आहे, म्हणजेच त्या प्रतिमाकडे बघायचं आहे. क्षणभर थांबा आणि तुमच्यातील त्या लहान मुलाला सांगा की मला तुझी खूप काळजी आहे. त्याला आश्वस्त करा की माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत तू सुरक्षित आहेस. आता पुढील तुम्ही अफर्मेशन म्हणा, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, मला तू खूप आवडतेस, मला तुझी काळजी आहे, असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आरशासमोर बसा किंवा कुठेही आरामात बसा आणि हातात आरसा धरा आणि त्यात खोलवर बघा. तुम्ही तुमच्यातील लहान मुलाशी जो संवाद काल सुरू केलात तो तसाच चालू ठेवा. तुम्ही क्षमायाचनेनं सुद्धा संवादाची सुरुवात करू शकता. असं काहीतरी म्हणू शकता, मला माफ कर, मी गेल्या कित्येक वर्ष तुझ्याशी काहीच बोललो नाही. मी आजपर्यंत इतके वर्ष, खूप मोठा काळ आहे हा, तुला रागवतं, ओरडतच आलो. आता मला आपल्यातील हा सगळा दुरावा भरून काढायचा आहे.
आपण एकमेकापासून विलग राहिलो, पण आता मी तसं होऊ देणार नाही. यापुढे आपण सोबतच असू. जे झालं ते झालं. मी ती उणीव आता दुप्पट प्रेमाने भरून काढी. मी तुझ्यावर चिडलो, रागवलो, याबद्दल मला कृपा करून माफ कर. त्यानंतर म्हणायचं आहे, तुमच्यातील त्या लहान मुलाशी जर गेली 50-60 वर्षे जर तुम्ही या प्रकारे कधीच बोललेले नसाल, जितकं काही तुमचं वय आहे, इथे या मिरर वर्क कोर्सच्या याच्यामध्येच 50-60 वर्ष दिलेली आहे, तर आपण जितकं काही आपले वर्ष आहेत, वय आहे, तर आपण आपल्या कधीच इनर चाइल्डसोबत बोललो नाही, तर त्या तितक्या वर्षापासून या प्रकारे कधीच बोलला नसाल, तर अंतस्थ बालकाशी संवाद साधायला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल, पण प्रयत्न करीत राहा, सातत्य ठेवा. नक्कीच हा आंतरिक जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित होईल. आपल्यातील या लहान मुलाची जाणीव तुम्हाला होऊ लागेल. तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकूसुद्धा येईल. कदाचित तुम्ही अंतरातील या लहान बाल तुम्हाला चक्क दिसेलसुद्धा. जवळ एक हातरुमाल किंवा टिश्यू पेपर बॉक्स ठेवायचा आहे. तुमच्यातील लहान मुलाशी बोलताना रडायला येणं हे अगदीकच साहजिक आहे. हे अश्रूच दरम्यानच्या सगळ्या भीती विरघळून टाकून तुमच्यातील अंतस्थ बालकाशी संपर्क आणि संवाद साधायला मदत करतील. तर सर्वात अगोदर आपल्याला माफी मागायची आहे, आणि इतक्या वर्षापासून आपण संवाद नाही साधलो, तर आपल्याला संवाद साधायचा आहे आणि त्याला भरभरून प्रेम देत चालायचं आहे. ओके, तर हा खरा शक्तिस्रोत कुठे आहे, तर आपला खरा शक्तिस्रोत हा तुमच्या अंतरंगात आहे. आपला जे डेली डायरीसोबत मनोव्यायाम सांगितला, तर तुम्ही तो करतच असाल अशी मी आशा करते. आणि आजसुद्धा त्या डेली डायरीमध्ये आपल्याला रोजनिशीमध्ये हा मनोव्यायाम लिहून काढायचा आहे. तुम्ही लहान असताना तुम्हाला खरोखरच काय करायला आवडायचं ते लिहायचं आहे. मनात जे येईल ते सर्व न संकोचता लिहून काढा. या सर्व गोष्टीच्या शेवटी कधी केलेल्या तुम्हाला आठवतात? खूप वेळा असं घडतं, आपल्यातील बालकाला आपल्यातील पालक या गोष्टीची मजा घ्यायला देत नाही, कारण प्रौढपणी असलं काही लहान मुलासारखं केवळ मजेसाठी करायचं नसतं, तर त्या पालकाला वाटतं. दुसरा पॉईंट आहे, आता तुमचं जनरल बाजूला ठेवा, बाहेर जा, खेळा, तुमच्यातील त्या लहान मुलाशी मजा करा, दंगामस्ती करा. तुम्हाला जे लहानपणीचे खेळ आठवायचे ते खेळून बघा. लहानपणी करायला आवडायच्या त्या अगदी बालिश गोष्टी मूर्खपणाच्या वाटल्या तरीही चालेल, तरी पण आपल्याला करायचं आहे. उदाहरणार्थ, आनंदाचं पाण्याच्या ढिगाऱ्यात उड्या मारणं, बागेतील पाण्याच्या फवाऱ्याखाली धावणं, लहान मूल खेळताना मुद्दाम पहा, म्हणजे तुम्हाला काय खेळायला आवडत होतं याच्या आठवणी जाग्या होती. जर तुम्हाला जीवनात खरोखर मजा अनुभवायची असेल, आणखी मजा आणायची असेल, तर आपल्यातील अंतस्थ बालकाशी संवाद साधा. तुमचा जो बालपणीचा उत्स्फूर्तपणा आपोआप येईल. मी खात्री देते, नक्कीच तुम्हाला या जगण्याची मोजमजा आणखी मिळायला लागेल, खुश राहायला लागाल, खूप जास्त तुम्ही आणि आयुष्याचा आनंद घ्याल. तुम्हाला लहानपणीचा जो स्वतःचा आवडता खेळ आहे ते खेळायचा आहे आणि मस्त मजा करायची आहे. ओल्या पावसात, आता पावसाचे दिवस सुरू आहे, तर रिमझिम पावसामध्ये जाऊन ओलं व्हायचं आहे आणि जिथे पाणी साचून राहायचं तिथे आपण उड्या मारायचो. आपल्याला आवडायचं पाण्यासोबत तर आपण बाहेर जायचं आणि त्या मजा आतासुद्धा करायच्या. म्हणजेच आपल्यातील लहान बालकाला खेळू द्यायचं. म्हणजेच काय, तर आपलं इनर चाइल्ड इतकं मौज मस्ती करताना आनंद होईल आणि प्रेम तुम्हाला भरभरून इनर चाइल्डसुद्धा देईल आणि तुम्हीसुद्धा प्रेमाने भरून जा. तर आयुष्यामध्ये या मौज मस्त्या करायच्या आहेत आणि आनंद कसं सुखी करायचा आहे. ओके, आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट भाग म्हणजेच आपल्याला 5 ते 7 मिनटं हे सेल्फ लवचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे, ज्यामुळे की आपले इनर चाइल्ड आपल्याला गाईड करते मेडिटेशनमध्ये. म्हणून आपल्याला ह्या सेल्फ लवचं मेडिटेशनसुद्धा करायचं आहे 5 ते 7 मिनटं शक्य होत असेल तर. आता आपल्याला 9वा दिवस चालू आहे, तर आपल्याला हळूहळू ध्यानाची गतीसुद्धा वाढवायची आहे. तर 5 ते 10 मिनटापर्यंत तुम्ही आता मेडिटेशन करायला, ध्यान करायला चालू करा आणि तुमचं
आयुष्य हे सक्सेसफुल आणि आनंदी बनवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. युनिवर्स ब्लेस यू.